नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण नागपंचमीविषयी ज्वारीपासून लाह्या बनविणार आहोत। ह्या लाह्या आपण मिठामध्ये बनविणार आहोत, त्यामुळे ते चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि लाह्या सुद्धा छान फुलासारख्या फुलल्या जातात। तर लाह्या बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी निवडून घ्यायची, त्यामधील काही कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा। असे टपोरे दाणे असलेली ज्वारी घ्यायची, त्यामुळे लाह्या सुद्धा छान होतात। तर गॅसवरती 1 ते 1.5 ग्लास पाणी मी इथे उकळून घेतलेलं आहे। पाणी उकळल्यानंतरच यामध्ये ज्वारी टाकायची आहे। ज्वारी टाकायची आणि चमचाने एकदा फिरवून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर एक झाकण लावायचं। झाकून देऊन आपल्याला हे 2 ते 2.5 मिनिटं ठेवायचं आहे। 2 मिनिटे झालेली आहे, झाकण काढून घेऊया। आता ज्वारीमधील सगळं पाणी आपण निथळून घ्यायचं आहे, त्यासाठी चाळणीत सगळं पाणी मी निथळून घेते। ज्वारी चाळणीमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायची, त्यामुळे शिल्लक राहिलेलं पाणी सुद्धा व्यवस्थित निथळले जाते। पाणी निथळल्यानंतर ज्वारी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे, तर त्यासाठी एक कॉटनचा कापड मी इथे घेतलेला आहे, त्यावर सगळी ज्वारी टाकायची। ज्वारी कापडावर अशी पसरवून घ्यायची आहे आणि 5 ते 6 तासासाठी आपल्याला ही ज्वारी वाळवून घ्यायची आहे। उन्हात न वाळवता ही फॅनखालीच आपल्याला सुकवून घ्यायची आहे। तुम्ही रात्रभर सुद्धा ही ज्वारी फॅनच्या हवेत ठेवू शकता। तर बघा, ज्वारी आपली छान सुकली आहे। ज्वारीमधला ओलावा सगळा निघून गेलेला आहे। आता याची आपण लाह्या बनवून घेऊया। सुकवून घेतलेली सगळी ज्वारी मी एका भांड्यामध्ये गोळा करून घेते। आता लाह्या बनवायला घेऊया। तर त्यासाठी गॅसवरती एक कढई किंवा पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन छान कडकडीत गरम झालेला आहे। आता आपण मिठामधल्या लाह्या बनवणार आहोत, तर त्यासाठी मी 3 ते 4 मोठे चमचे मीठ घेतलेले आहे। मीठ न वापरता सुद्धा तुम्ही ह्या लाह्या बनवून घेऊ शकता। त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे। मीठ सुद्धा चांगलं गरम होऊ द्यायचा आणि गरम झाल्यानंतर मूठभर ज्वारी आपल्याला टाकायची आहे। ज्वारी अशी चमचाने मिक्स करत राहायची आहे, त्यामुळे ज्वारी लवकर गरम होते आणि त्याची लाह्या फुटायला सुरुवात होते। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरच आपल्याला लाह्या फोडून घ्यायच्या आहेत। तर बघा, ज्वारी फुटायला लागलेली आहे। ज्वारी फुटायला लागली की लगेच त्यावर झाकण ठेवायचं, नाहीतर ते सगळीकडे उडल्या जाते। अधूनमधून चमचाने फिरवून घ्या किंवा असं हँडल असेल तर अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे ज्वारी लवकर फुटण्यास मदत होते। ज्वारी फुटण्याचा आवाज बंद झाला की नंतर झाकण काढायचं आहे। बघा, लाह्या छान फुलल्या गेलेल्या आहेत। आता झाऱ्याच्या मदतीने लाह्या मिठातून वेगळ्या करायच्या। बघा, मस्त लाह्या आपल्या इथे फुलल्या गेलेल्या आहे। पांढरा शुभ्र ह्या ज्वारीच्या लाह्या अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येते। तुम्ही नक्कीच करून बघा। ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या लाह्या तयार करून घ्यायच्या आहे। जर तुम्हाला मिठात नसेल करायचे तर तुम्ही मीठ न वापरता सुद्धा करू शकता। छान पांढऱ्या शुभ्र फुलासारख्या फुलणाऱ्या ह्या ज्वारीच्या लाह्या आपण तयार करून घेतलेल्या आहे। नागपंचमी विशेष तुम्ही सुद्धा या ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करून घ्या। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।